तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे, बेस्टच्या संदर्भातली आहे। तर बेस्टमध्ये 364 वाहकांची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि या पदासाठी 29 ऑगस्ट पर्यंत इच्छुकांना आपले अर्ज सादर करता येणार आहेत। या मोहिमेअंतर्गत 364 वाहकांची भरती ही केली जाईल। या पदासाठी 29 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे उपक्रमाच्या 1036 रिक्त वाहक पदांपैकी सुमारे 35% पदं भरली जातील। निवड झालेल्या उमेदवारांना 22,500 रुपये मूळ वेतनासह भत्ते आणि इतर लाभ सुद्धा मिळतील। कल्याण मुरबाड मार्गावरती एसटीच्या 60 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। कल्याण मुरबाड मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी, अपुऱ्या एसटी फेऱ्यांमुळे अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळणारे प्रवासी आणि त्यातून घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं या मार्गावरती 60 अतिरिक्त फेऱ्या सुरू केलेल्या आहेत। परिणामी प्रवासी संख्या 2238 वरून 5080 वरती वाढलेली आहे। म्हणजे प्रवासी संख्येत 127% अधिक वाढ नोंदवण्यात आलेली आहे। 5 मे 2026 पर्यंत कल्याण आगारामधून याच मार्गावरती दररोज 48 फेऱ्या चालवल्या जात होत्या, मात्र त्या अपुऱ्या पडत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आणि त्यानंतर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। पश्चिम उपनगरामधील वाहतूक कोंडी फोडणारा मुंबई सागरी प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेनं आखलेलं आहे। वर्सोवा ते भाईंदर दरम्यान उभारल्या जाणाऱ्या या 26.32 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे दक्षिण मुंबई ते भाईंदर प्रवासाचा कालावधी सध्याच्या 90 ते 120 मिनिटांवरून 15 ते 20 मिनिटांवरती येणार आहे। पालिकेनं तयार केलेल्या प्रकल्पाच्या सद्यस्थिती अहवालानुसार या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रमुख वैधानिक मंजुरी मिळालेल्या आहेत। आता संपूर्ण भर प्रत्यक्ष बांधकामाची गती वाढवण्यावर आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर दिला जाईल। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसंच उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी रविवारी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा जाणून घेतला। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं छावा राईड या ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मद्वारे बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई बस सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणण्याची तयारी सुरू केली आहे। या प्रकल्पासाठी ॲपचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे। छावा राईड हे केवळ कॅब बुकिंग ॲप नसून राज्यस्तरीय मल्टी मॉडेल मोबॅलिटी प्लॅटफॉर्म म्हणून विकसित केलं जाईल। यात चालक नोंदणी, वाहन पडताळणी, भाडे निश्चिती, ऑनलाईन पेमेंट, तक्रार निवारण यंत्रणा, रिअल टाइम मॉनिटरिंग उपलब्ध राहील। छावा राईडमध्ये चालक आणि वाहन ऑन बोर्डिंग प्रशिक्षण, निकष, GPS आधारित ट्रॅकिंग, महिला व प्रवासी सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा, ग्राहक सेवा केंद्र आणि तक्रार निवारण यंत्रणा यांचा देखील समावेश असेल। नियमांचे पालन 3 सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार असून रिअल टाइम मॉनिटरिंगद्वारे संपूर्ण सेवेवर देखरेख ठेवली जाईल। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागानं आजपासून 5वी विशेष फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। नोंदणी केलेल्या 15,31,900 विद्यार्थ्यांपैकी 12,98,400 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले असून 2,33,502 विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत। या विशेष फेरी अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 6 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे। यानंतर 7 ऑगस्टला प्रवेश वाटप जाहीर केलं जाईल। विरार ते डहाणू प्रकल्पांतर्गत विरार स्थानकाच्या पुनर्विकास कामांना गती देण्यात आली आहे। स्थानक इमारतीचे बांधकाम, उन्नत डेक, नवे फलाट व प्रवासी सुविधा यांमुळे विरार स्थानकाची उपनगरी वाहतूक हाताळण्याची क्षमता ही वाढणार आहे। फलाट क्रमांक 8 वरील 2 नाल्यांवरील पूल, पाण्याची टाकी, गाईंग टूल रूम आणि अंतर्गत उपकेंद्रांची कामं पूर्ण झाली आहेत। स्थानिक इमारत आणि फलाटावरील सुमारे 8,000 चौरस मीटर उन्नत डेक उभारणीचं काम सुद्धा वेगानं सुरू आहे। आतापर्यंत 36 काम उभारण्यात आलेले असून 160 तुळ्या बसवण्यात आलेल्या आहेत। तसंच स्थानकाच्या पूर्व बाजूला
3 तिकीट खिडक्यांसह नवीन आरक्षण कार्यालय हे देखील सुरू करण्यात आले आहे. साखरेच्या भावात झालेल्या वाढीनंतर आता गुळाच्या भावात प्रति किलो 5 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे. गुळाचे उत्पादन घटल्यानं तसंच परदेशातून अचानक मागणी वाढल्यानं गुळाचे दर वाढलेले आहेत. गुळाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ग्राहकांना आणखी महागाईचा सामना करावा लागतोय. आधी 4,900 रुपये क्विंटल मिळणारा गुळ आता 5,100 रुपये क्विंटलवरती पोहोचला आहे. राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेताना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला. या प्रक्रियेमुळे सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या, अर्जातील अनावश्यक माहिती, कागदपत्रांची संख्या आणि मंजुरीची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून बहुतांश सेवा पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आणि आता राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात. मुंबई शहर पेट्रोल 111.21, डिझेल 97.83 रुपये. ठाणे शहर पेट्रोल 111.38, डिझेल 98.2 रुपये. नाशिक शहर पेट्रोल 112.44, डिझेल 99.7 रुपये. नागपूर शहर पेट्रोल 111.72, डिझेल 98.38 रुपये. आणि छत्रपती संभाजीनगर शहर पेट्रोल 114.86, डिझेल 100.78 रुपये.